हाय एव्हरीवन, आकाश दिस साइड. सो आतापर्यंत या लिनक्सच्या प्लेलिस्टमध्ये आपण लिनक्स का शिकावं, त्याच्यासोबत लिनक्समध्ये परमिशन्स कशा वर्क होतात आणि शेल स्क्रिप्टिंगचे बेसिक्स आपण बघितलेले आहेत. सो ह्या व्हिडिओमध्ये आपण शेल स्क्रिप्ट अजून जास्त एक्सप्लोअर करणार आहोत, की शेल स्क्रिप्टिंगमध्ये इनपुट व्हेरिएबल्स कसे घ्यायचे किंवा युजरकडून इनपुट कसं घ्यायचं, त्याच्यानंतर इफ किंवा कंडिशनल ब्लॉक्स कसे वर्क होतात आणि त्याच्यासोबत लूप्स आणि फंक्शन्स कसे वर्क होतात शेल स्क्रिप्टिंगमध्ये हे देखील बघणार आहोत. सो जर तुम्हाला शेल स्क्रिप्टिंग सरळ सोप्या आणि आपल्या भाषेत शिकायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. सो विदाउट फर्दर ड्यू लेट्स गेट स्टार्टेड विथ दिस वन. ऑलराईट. सो चला आपण पहिली एक शेल स्क्रिप्ट क्रिएट करूया. त्याच्यासाठी मी यूज करणार आहे VI किंवा विम एडिटर आणि त्याच्यानंतर मी नाव देणार आहे demo.sh. ह्याच्यामध्ये पहिला पार्ट जो येईल तो येईल हॅश, त्याच्यानंतर एक्सक्लामेशन स्लॅश बिन स्लॅश बॅश. आता ह्याला आपण शिबँग देखील म्हणतो. त्याच्यानंतर पुढच्या लाईनवरती मी इको ही एक कमांड लिहितोय. आता युजली इको ह्या कमांडने आपण स्क्रीनवरती काहीतरी प्रिंट करू शकतो. सो इकडे मी देतोय हॅलो वर्ल्ड आणि त्याच्यानंतर मी देतो इको अगेन आणि त्याच्यामध्ये एंड ऑफ दी शेल स्क्रिप्ट. आणि हे लिहून झाल्यानंतर आय विल प्रेस एस्केप बटन. त्याच्यानंतर WQ सेव्ह आणि क्विट करण्यासाठी. दॅट मीन्स ही फाईल माझी सेव्ह होईल आणि त्याच्यानंतर मी ह्या फाईलच्या बाहेर देखील जाईन. सो आय विल प्रेस एंटर. आता जर मी डायरेक्टली ही शेल स्क्रिप्ट रन करायला गेलो, फॉर एक्झाम्पल ./demo.sh, तर इकडे मला परमिशन डिनाईड असा काही एरर येईल. सो पहिला मला ही शेल स्क्रिप्ट एक्झिक्युटेबल बनवावी लागेल. त्याच्यासाठी मी यूज करेन chmod +x आणि त्याच्यानंतर शेल स्क्रिप्टचं नाव. आता ही कमांड रन करण्याच्या आधी मी ls करून ही पर्टिक्युलर फाईल आणि या फाईलचे असलेले परमिशन्स पहिला ऑब्झर्व करतो. सो इकडे तुम्ही बघाल demo.sh ह्या फाईलला कोणते कोणते परमिशन आहेत. आता इकडे जर मी ऑब्झर्व केलं तर पहिलं माझं आहे हायफन, दॅट मीन्स दिस इज द फाईल. त्याच्यानंतरचा जो पार्ट आहे दॅट मीन्स द 3 लेटर्स विल टेल मी की ह्या युजरला किती परमिशन आहे. तो इकडे जर मी ऑब्झर्व केलं तर दिस इज रीड, राईट आणि एक्झिक्यूटची परमिशन नाही आहे. हायफन म्हणजे ह्याला एक्झिक्यूटची परमिशन नाही आहे. सो ती परमिशन देण्यासाठी आय कॅन डू chmod +x आणि त्याच्यानंतर demo.sh. ही कमांड रन केल्यानंतर पुन्हा एकदा आपण त्याची परमिशन बघूया चेंज झाले की नाही. सो नाव यू विल ऑब्झर्व की इथे रीड पण आहे, राईट पण आहे आणि त्याच्यानंतर एक्स म्हणजे एक्झिक्यूटची परमिशन पण आलेली आहे. आणि त्याच्यानंतर जर मला ही फाईल रन करायची असेल तर मी लिहेन ./ आणि त्याच्यानंतर फाईलचं नाव. हे केल्यानंतर यू वुड ऑब्झर्व की जे आपण इकोमध्ये दिलेलं हॅलो वर्ल्ड आणि एंड ऑफ द शेल स्क्रिप्ट ह्या 2 लाईन आता ह्या टर्मिनलवरती प्रिंट झालेल्या आहेत. सो दिस इज हाऊ यू कॅन क्रिएट अ सिम्पल शेल स्क्रिप्ट युजिंग VI एडिटर आणि त्याच्यामध्ये आपण इकोच्या 2 कमांड टाकून आपली पहिली शेल स्क्रिप्ट इकडे एक्झिक्यूट केलेली आहे. आता ह्याच्यानंतरचा पुढचा जो पार्ट येतो तो म्हणजे व्हेरिएबल्सचा. कोणतीही प्रोग्रामिंग लँग्वेज असू दे किंवा शेल स्क्रिप्टिंग असू दे, त्या केसमध्ये वी नीड टू अंडरस्टँड की त्या शेल स्क्रिप्टिंगमध्ये किंवा प्रोग्राममध्ये आपण व्हेरिएबल्स कसे डिफाईन करू शकतो. आता हे व्हेरिएबल्स म्हणजे काय? व्हेरिएबल्स म्हणजे एक अशी पर्टिक्युलर गोष्ट ज्याच्यामध्ये आपण आपल्या व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. फॉर एक्झाम्पल इफ आय गो बॅक टू दिस पर्टिक्युलर शेल स्क्रिप्ट आणि ते जर समजा मला माझं नाव प्रिंट करायचं, तर नाव प्रिंट करण्याचे माझ्याकडे वेगळे वेगळे वेज आहेत. सो ते करण्यासाठी आय विल जस्ट फर्स्ट डिलीट दिस आणि इथे मी डायरेक्टली लिहू शकतो इको माय नेम इज आकाश आणि त्याच्यानंतर मी पुन्हा सेव्ह करून क्विट करतो आणि पुन्हा शेल स्क्रिप्ट रन करून बघतो. सो आता माय नेम इज आकाश असं काही इकडे प्रिंट झालेलं आहे. सो आता हे आकाश हे जे नाव आहे हे जर मला एखाद्या व्हेरिएबलमध्ये स्टोअर करून ते जर प्रिंट करायचं असेल तर ते मी कसं करणार? आय विल गो बॅक. इकडे लेट्स क्रिएट अ नेम व्हेरिएबल आणि इकडे मी इक्वल टू देतो आणि इथे त्याच्यानंतर माझं जे नाव असेल ते. आणि हे नाव प्रिंट करण्यासाठी जर आपल्याला ते व्हेरिएबल ॲक्सेस करायचं असेल तर डॉलर आणि त्याच्यानंतर नेम. अगेन सेव्ह द फाईल, क्विट द फाईल आणि पुन्हा रन करून बघूया. आता ह्या केसमध्ये व्हेरिएबलमध्ये जे नाव स्टोअर होतं ते इकडे प्रिंट झालेलं आहे. सिमिलरली इफ आय अगेन गो बॅक आणि या व्हेरिएबलमधली व्हॅल्यू जर मी चेंज केली, लेट्स से कांबळे, तर पुन्हा मी ज्यावेळेस ही फाईल रन करेन त्यावेळेस माय नेम इज कांबळे असं काही इकडे प्रिंट होईल. आता हे व्हेरिएबल जे आहे ते वेगळ्या वेगळ्या टाईपचे पण असू शकतात. फॉर एक्झाम्पल
इकडे जे मी नेम म्हणून डिफाईन केलेलं आहे, दिस इज माय स्ट्रिंग टाइप ऑफ व्हेरिएबल. इथे मी कमेंट देतो. लेट्स से हॅश स्ट्रिंग व्हेरिएबल. देन लेट्स से मला माझं एज पण घ्यायचं आहे. आय कॅन गिव्ह समथिंग लाइक दिस आणि इको माय एज इज डॉलर एज. आणि हे पुन्हा सेव्ह करून इफ आय गो बॅक अँड रन दिस, then इकडे माय नेम इज कांबळे आणि माय एज इज 31 असं काही इकडे प्रिंट होईल. परत जर मी इथे demo.sh मध्ये गेलो तर आय कॅन डिफाईन ॲरे ॲज वेल. ज्या लोकांनी पण प्रोग्रामिंग लँग्वेजेसवर काम केलेलं असेल त्यांना आयडिया असेल की आपण ॲरे म्हणजे लिस्ट ऑफ सिमिलर व्हॅल्यूज. फॉर एक्झाम्पल लेट्स से माय स्किल्स. आता माझ्याकडे स्किल्स काय काय आहेत की फॉर एक्झाम्पल इकडे जर मला ॲरे डिफाईन करायचा असेल सो आय कॅन डू समथिंग लाईक लेट्स से डेव्हऑप्स कॉमा त्याच्यानंतर जावा त्याच्यानंतर लेट्स से लिनक्स. ठीक आहे. ह्या 3 स्किल्स मी इकडे मेन्शन केलेले आहेत ॲज अ ॲरे. सो स्किल्स हा झाला ॲरे ऑफ सिमिलर व्हॅल्यूज आणि हा ॲरे जर मला ॲक्सेस करायचा असेल तर इको माय फेवरेट स्किल इज आणि त्याच्यानंतर डॉलर कर्ली ब्रेसेस आणि कर्ली ब्रेसेसच्या मध्ये आपल्याला द्यायचं आहे आपल्या ॲरेचं नाव. दिस इज स्किल्स आणि स्किल्सच्या आतमध्ये कोणत्या इंडेक्सवरती व्हॅल्यू आहे ती. फॉर एक्झाम्पल लेट्स से मी 1 देतो. आता इथे 1 दिल्यानंतर काय आउटपुट येतं ते ऑब्झर्व करूया. demo.sh इकडे जर आपण बघितलं तर माय एज इज 31 अँड माय फेवरेट स्किल इज जावा. आता जावाच्या केसमध्ये जर आपण बघितलं सो दिस इज ऑन द फर्स्ट इंडेक्स. का तर डेव्हऑप्स हा 0th इंडेक्सवर येणार, जावा फर्स्ट इंडेक्सवरती आणि लिनक्स माझा 3rd इंडेक्सवरती येणार. आणि इकडे एक छोटीशी मिस्टेक केली. वेन एव्हर यू वॉन्ट टू हॅव अ ॲरे यू शुड नॉट गिव्ह कॉमा. नॉर्मली आपण प्रोग्रामिंग लँग्वेजमध्ये कॉमा देतो म्हणून इकडे चुकून माझ्याकडून कॉमा गेला. सो युअर ॲरे शुड बी समथिंग लाईक दिस. डेव्हऑप्स जावा अँड लिनक्स सगळ्या व्हॅल्यू स्पेस सेपरेटेड आहेत विथ डबल कोट्स. आणि हे जर मला डेव्हऑप्स प्रिंट करायचं असेल सो आय कॅन गिव्ह 0 सेव्ह क्विट आणि त्याच्यानंतर रन. सो ह्या केसमध्ये माय नेम इज कांबळे, माय एज इज 31 अँड माय फेवरेट स्किल इज डेव्हऑप्स. सो अशा रीतीने आपण व्हेरिएबल्स यूज करू शकतो टू स्टोअर द स्ट्रिंग व्हॅल्यूज, टू स्टोअर द नंबर्स अँड टू स्टोअर दी ॲरेज ॲज वेल. आता ह्या केसमध्ये एक छोटीशी एक गोष्ट जे खूप सारे फ्रेशर्स जिकडे मिस्टेक करतात ती स्पेसिंगच्या बाबतीत. फॉर एक्झाम्पल इथे जर मी नेमच्या जागी थोडासा इकडे जर स्पेस दिला अँड इफ आय ट्राय टू रन दिस, पहिला याला क्लिअर करूया अँड इफ आय ट्राय टू रन दिस देन यू विल ऑब्झर्व की नेम कमांड नॉट फाउंड. आणि याच्या मागचं रिझन हे आहे की इकडे आपण स्पेस दिलेला. सो मेक शुअर जे पण तुम्ही व्हेरिएबल नेम डिफाईन करताय त्याच्यानंतर जे इक्वल टू साईन देणार आहे त्याच्या आधी किंवा नंतर थोडाही स्पेस नसला पाहिजे. अदरवाईज तुमची शेल स्क्रिप्ट प्रॉपरली चालणार नाही. ठीक आहे. सो इफ आय क्लोज दिस अँड रन दिस इट विल वर्क प्रॉपरली फाईन. माय नेम इज कांबळे, माय एज इज 31 अँड माय फेवरेट स्किल इज डेव्हऑप्स. आता हा पार्ट झाला की व्हेरिएबल्स कसे डिफाईन करायचे. आता खूप साऱ्या केसेसमध्ये आपल्याला जी पण व्हॅल्यू आहे ती युजरकडून पण घ्यावी लागू शकते. फॉर एक्झाम्पल ही जी माझी शेल स्क्रिप्ट आहे ह्याच्यामध्ये मी व्हॅल्यूज हार्ड कोडेड केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल इथे कांबळे हार्ड कोडेड आहे, इकडे 31 हार्ड कोडेड आहे आणि इकडे स्किल्स पण माझ्या हार्ड कोडेडच आहेत. आता जर समजा मला कोणत्या तरी दुसऱ्या युजरची व्हॅल्यू इकडे स्टोअर करायची असेल किंवा ही शेल स्क्रिप्ट जर दुसऱ्या युजरसाठी मला एक्झिक्यूट करायची असेल आणि त्याच युजरकडून मला जर इनपुट घ्यायचे असतील तर मी कसे घेणार. सो त्या केसमध्ये लेट्स रिमूव्ह एव्हरीथिंग आणि इथे जे नेम आहे हे पण मी रिमूव्ह करतो. जर आपल्याला एखादी व्हॅल्यू युजरकडून ॲज अ इनपुट जर घ्यायची असेल तर यू कॅन गिव्ह रीड. म्हणजे आपण युजरकडून रीड करतोय आणि त्याच्यानंतर आपल्या व्हेरिएबलचं नाव. लेट्स मला नेम रीड करायचं आहे त्याच्यासाठी मी ते नेम हा व्हेरिएबल घेतला आणि त्याच्यानंतर इको अगेन युअर नेम इज आणि मग व्हेरिएबल ॲक्सेस करण्यासाठी यू कॅन गिव्ह समथिंग लाईक दिस डॉलर आणि तुमच्या व्हेरिएबलचं नाव. लेट सेव्ह दिस आणि क्लोज करूया. क्लोज करून झाल्यानंतर पुन्हा क्लिअर करतो ./ डेमो
आणि इथे आता तुम्ही बघाल की ही शेल स्क्रिप्ट कंप्लीटली एक्झिक्यूट झालेली नाही आहे. इकडे माझा जो टर्मिनल आहे तो वेट करतोय माझ्या इनपुटसाठी. तर मी इकडे देतो आकाश कांबळे आणि आकाश कांबळे दिल्यानंतर युअर नेम इज आकाश कांबळे असं प्रिंट झालं. सिमिलरली जर मला एज पण घ्यायचं असेल, सो आय कॅन टेक समथिंग लाईक दिस. रीड एज इको, त्याच्यानंतर युअर एज इज 31. सॉरी 31 नाही येणार, इथे येईल आपला व्हेरिएबल नेम एज. सो लेट्स अगेन रन दिस. आकाश कांबळे आणि त्याच्यानंतर लेट्स से 40 देतो. सो युअर नेम इज आकाश कांबळे. त्याच्यानंतर अगेन आपण इनपुट घेतलं युजरकडून आणि मग त्याचं इकडे आउटपुट आपण दिलं की युअर एज इज 40. अगेन जर एखाद्याकडून स्किल सेट जर आपल्याला घ्यायचे असेल तर रीड स्किल इको युअर फेवरेट स्किल इज आणि त्याच्यानंतर डॉलर आणि व्हेरिएबलचं नाव. अगेन सेव्ह दिस, रन दिस. आकाश 32 माझं एज लेट्स से आणि माझी स्किल आहे डेव्हऑप्स. आता इथे आपण लाईन बाय लाईन एक इनपुट घेत गेलो. आता हेच जर मला सिंगल लाईनमध्ये सगळं घ्यायचं असेल, सो आय कॅन डू इथे रीड एज, रीड स्किल आणि या बाकीच्या गोष्टी आपण डिलीट करून टाकूया. आणि हे डिलीट करण्यासाठी मी डबल डी हा शॉर्टकट वापरतोय कीबोर्डचा. सो तुमच्या कीबोर्डवर असलेला डी जर तुम्ही 2 टाइम प्रेस केला तर ती लाईन पूर्णपणे डिलीट होईल. फॉर एक्झाम्पल अशी. सो अगेन सेव्ह दिस, रन करूया. आकाश 32 आणि त्याच्यानंतर डेव्हऑप्स. हे थोडंसं आपण अजून चांगल्या फॉर्मॅटमध्ये पण करू शकतो. फॉर एक्झाम्पल इथे इको प्लीज एंटर युअर नेम, त्याच्यानंतर इको प्लीज एंटर युअर एज आणि जे तिसरं आहे इको प्लीज एंटर युअर स्किल. ठीक आहे. त्याच्यानंतर अगेन लेट्स सेव्ह दिस, रन इट. प्लीज एंटर युअर नेम आकाश, प्लीज एंटर युअर एज 32, प्लीज एंटर युअर स्किल लेट्स से डेव्हऑप्स. आणि त्याच्यानंतर इकडे आपला आउटपुट देखील आलेला आहे. युअर नेम इज आकाश, युअर एज इज 32 अँड युअर फेवरेट स्किल इज डेव्हऑप्स. सो आतापर्यंत आपण काय काय बघितलं की शेल स्क्रिप्ट कशी बनवायची, त्याच्यामध्ये व्हेरिएबल्स कसे डिफाईन करायचे आणि युजरकडून इनपुट कधी घ्यायचं. आता ह्याचा यूज कधी होतो, ज्यावेळेस आपल्याला एक ऑटोमेटेड स्क्रिप्ट बनवायची असेल आणि त्या केसमध्ये आपल्याला युजरकडूनच इनपुट हवे असतील की ती शेल स्क्रिप्ट कशी चालावी. त्या केसमध्ये आपण रीड ही कमांड वापरणार to get the input from the user. So make sure you remember this particular thing. Alright. सो आतापर्यंत आपण ज्या ज्या गोष्टी शिकलोय अबाउट दी व्हेरिएबल्स त्या यूज करून आपण एक छोटासा प्रोजेक्ट करायचा ट्राय करूया. सो आता ह्या प्रोजेक्टमध्ये आपण काय करणार आहोत की मला युजरची एक सिस्टम प्रोफाईल प्रिंट करायची आहे आणि एका फाईलमध्ये स्टोअर करायची आहे. त्याच्यासाठी मला युजरकडून त्याचं नाव घ्यायचं आहे ॲज अ इनपुट, त्याच्यानंतर त्याची सिटी घ्यायची आहे ॲज अ इनपुट. मग मी त्याच्या सिस्टमचा होस्ट नेम रीड करेन. त्याच्यानंतर अपटाईम ही कमांड वापरून की त्याचा लॅपटॉप किती वेळ ऑन आहे ही सगळी इन्फॉर्मेशन मिळेल. त्याच्यानंतर तो कोणता शेल वापरतोय ह्याची इन्फॉर्मेशन मला कॅप्चर करायची आहे आणि त्याच्यानंतर शेवटी डेट कॅप्चर करून मला ती इकडे प्रिंट करायची आहे. सो हे क्रिएट करण्यासाठी चला एक नवीन शेल स्क्रिप्ट क्रिएट करूया. ऑलराईट. सो चला एक शेल स्क्रिप्ट क्रिएट करूया प्रोफाईल डेटा डॉट एस एच नावाची. पहिली लाईन येणार हॅश एक्सक्लेमेशन स्लॅश बिन स्लॅश बॅश आणि त्याच्यानंतर जे आपल्याला प्रिंट करायचं आहे ती ही इन्फॉर्मेशन आहे की युजर सिस्टम प्रोफाईल, त्याच्यानंतर नेम घ्यायचं आहे, सिटी, होस्ट नेम आणि बाकी सगळ्या गोष्टी. सो ह्याच्यासाठी आपण पहिला व्हेरिएबल डिफाईन करूया. व्हेरिएबल डिफाईन करण्यासाठी लेट्स फर्स्ट इको एंटर युअर नेम आणि ते रीड करूया आपण नेम ह्या व्हेरिएबलमध्ये. त्याच्यानंतर इको एंटर युअर सिटी एंटर, त्याच्यानंतर रीड काय करायचं मला सिटीचं नाव पाहिजे, सो सिटी.
त्याच्यानंतरचं जे माझं व्हेरिएबल नेम असेल ते असेल होस्ट नेम आणि होस्ट नेम मी काही असं रीड करू शकतो डॉलर त्याच्यानंतर राउंड ब्रॅकेट आणि राउंड ब्रॅकेटमध्ये मी इकडे होस्ट नेम ही कमांड देऊ शकतो. आता ही होस्ट नेम जर मी डायरेक्टली रन केली माझ्या सिस्टमवरती तर त्याचं काय आउटपुट येतं ते आधी बघूया. सो जर होस्ट नेम ही कमांड मी इकडे रन करतोय तर त्याचं आउटपुट मला असं काही येतं की आकाश इज मॅकबुक प्रो लोकल. सो आय यूज द सेम थिंग ओव्हर हिअर. होस्ट नेम ह्या व्हेरिएबलमध्ये मी होस्ट नेम ह्या कमांडचा आउटपुट सेव्ह करतोय. आता हेच मी इकडे व्हेरिएबल नेम चेंज करतो सो दॅट कन्फ्युजन आपलं अवॉइड होईल. सो होस्ट नेम ही एक कमांड आहे. मी देतो होस्ट अंडरस्कोर नेम. त्याच्यानंतर जे आपल्याला हवं आहे ते अप टाईम हे माझं व्हेरिएबल नेम आहे. इज इक्वल टू अगेन डॉलर राउंड ब्रॅकेट ओपन क्लोज आणि इकडे अप टाईम नावाची एक कमांड आहे. आय विल शो यू व्हॉट इट डज. सिमिलरली शेल आउटपुट त्याच्यानंतर डॉलर राउंड ब्रॅकेट आणि मग शेलसाठी शेल आणि शेवटी आहे डेट. सो डेट आउटपुट इज इक्वल टू डॉलर राउंड ब्रॅकेट ओपन क्लोज आणि इथे डेट. आता ह्या 4 कमांडचं जर आपण डायरेक्टली जर कमांड लाईनवरती रन केलं ह्या कमांड तर त्याचं काय आउटपुट येतं ते आधी आपण पहिला बघूया. आय विल सेव्ह दिस. आपल्याकडे पहिली जी कमांड होती ती होती होस्ट नेम ज्याचं आपण आउटपुट बघितलं. त्याच्यानंतर अपटाईम ह्या कमांडचं आउटपुट असं काही येतं की 1 दिवसापासून हा लॅपटॉप सध्या ऑन आहे. त्याच्यानंतर तिसरी जी होती दॅट इज युअर शेल. सो डॉलर लेट्स से शेल. ओके आय गेस शेल हे असं नाही चालणार मॅकमध्ये. वी हॅव टू डू समथिंग लाईक दिस इको डॉलर शेल. सो इको डॉलर शेल ज्यावेळेस मी करतोय त्यावेळेस आपल्याला बिन ZSH हा शेल वापरला जातो हे इकडे दिसतंय. आणि त्याच्यानंतर जी शेवटची कमांड होती ती होती डेट. सो डेट अगेन आजची डेट आणि टाइम पूर्ण प्रिंट करतोय. सो ह्याच कमांड मी तिथे ॲज अ व्हेरिएबल म्हणून घेतलेले आहेत. फॉर एक्झाम्पल इफ आय गो बॅक vi profile data.sh ह्याच्यामध्ये फर्स्ट आपण घेतला होस्ट नेम त्याच्यानंतर अप टाईम. इकडे शेल आपल्याला चेंज करावा लागेल. सो वी विल टेक समथिंग लाईक दिस आणि डेटसाठी आपण डॉलरच्या आतमध्ये इकडे राउंड ब्रॅकेटमध्ये डेट घेतला. आता ही सेम गोष्ट आपल्याला ह्या फॉर्मॅटमध्ये प्रिंट करायची. सो आय विल कॉपी दिस आणि ह्याला मी इकडे खाली पेस्ट करतो आणि ह्याच्यामध्ये आता आपण चेंजेस करूया. सो मला पहिलं हवं आहे इको हे प्रिंट करण्यासाठी. सो माझी फर्स्ट लाईन प्रिंट होईल. त्याच्यानंतर इको नेम आणि इथे मी घेणार माझा जो नेम व्हेरिएबल होता तो. सो माझ्या नेमचं व्हेरिएबल आहे दिस वन. सो नेम डबल कोट्स कंप्लीट अगेन इको सिटी अगेन सिटीचं व्हेरिएबल नेम इकडे डॉलर सिटी. त्याच्यानंतर इको होस्ट नेम जे होस्ट नेमचं जे आपण व्हेरिएबल घेतलेलं ते इकडे आपण यूज करणार. सो डॉलर होस्ट नेम होस्ट अंडरस्कोर नेम त्याच्यानंतर इको इथे आपला येईल अप टाईम व्हेरिएबल नेम. सो अगेन डॉलर अप अंडरस्कोर टाईम हे आपल्या व्हेरिएबलचं नाव आहे. इको त्याच्यानंतर शेल आणि इथे आपला व्हेरिएबल नेम विच इज शेल अंडरस्कोर ओपी डबल कोट्स कंप्लीट इको डेट आणि आपल्या डेटचं व्हेरिएबल नेम. सो डेट अंडरस्कोर ओपी. सो लेट्स सी की रन केल्यानंतर हे परफेक्टली वर्क होतंय का. त्याच्या आधी आय विल डिलीट दिस पार्ट कारण हा आपल्याला आता गरजेचा नाहीये. ओके सो आय विल सेव्ह दिस अगेन chmod +x प्रोफाईल डेटा आणि त्याच्यानंतर डॉट स्लॅश पहिला क्लिअर करतो डॉट स्लॅश प्रोफाईल डेटा डॉट sh एंटर युअर नेम आकाश सिटी इज मुंबई. ओके सो ॲज एक्सपेक्टेड आपला आउटपुट तर इथे प्रॉपरली डिस्प्ले होत आहे.
आता हे सेम आउटपुट जर मला एखाद्या फाईलमध्ये स्टोअर करायचं असेल, तर मी इको कमांड यूज करून देखील करू शकतो. सो ते कसं करायचं ते देखील बघूया. सो हा पूर्ण कोड मी पुन्हा कॉपी करतो आणि आय विल पेस्ट इट डाउन बिलो. इकडे खाली एंटर करूया आणि इथे पेस्ट केला. आता हे जर आउटपुट मला डायरेक्टली एका फाईलमध्ये स्टोअर करायचं असेल, तर आय कॅन गिव्ह अ सिंगल एरो आणि मग इथे नाव आउटपुट डॉट TXT. सो ह्या सिंगल एरोचा मीनिंग आहे, की ही पूर्ण लाईन रिप्लेस होईल ह्या पर्टिक्युलर फाईलच्या आतमध्ये. सो आता इकडे मी नवीन फाईल क्रिएट करतोय, त्याच्यामुळे मी इथे सिंगल एरो यूज केला. आता ह्या पॉइंटला ज्यावेळेस ही लाईन एक्झिक्यूट होईल, त्यावेळेस ही आउटपुट डॉट TXT नावाची एक फाईल पण क्रिएट होईल आणि त्याच्या आतमध्ये ही सिंगल लाईन देखील जाईल. आणि त्याच्यानंतर ज्यावेळेस मला ह्या सेम आउटपुट डॉट TXTमध्ये जर नवीन डेटा अपेंड करायचा असेल, सो त्याच्यासाठी मी डबल ग्रेटर दॅन साइन असं काही देईन आणि त्याच्यानंतर माझ्या आउटपुट डॉट TXT ह्या फाईलचं नाव. सो सिमिलरली बाकी सगळ्या ह्या कमांडसाठी सेमच होणार. सो इथे पण सेम, इकडे पण सेम, इकडे पण सेम आणि इथे पण सेम. सो नो द डिफरन्स, की इकडे आपण काय केलंय, की पहिली लाईन ज्यावेळेस आपण एखाद्या फाईलमध्ये टाकतोय, त्यावेळेस आपण सिंगल ग्रेटर दॅन साइन किंवा लेस दॅन साइन जे तुम्हाला बोलायचं असेल. सो हे सिंगल साइन आपण दिलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपण आपल्या फाईलचं नाव दिलेलं. सो इथे फाईल क्रिएट होईल आणि त्याच्या आतमधला सगळा कंटेंट जाऊन जर फाईल एक्झिस्ट असेल, तर ह्या साइनने पूर्ण कंटेंट आपला डिलीट होईल आणि ही एक सिंगल लाईनच जाईल. जर फाईल ही एक्झिस्ट नसेल, तर ही नवीन फाईल क्रिएट होईल आणि त्याच्यामध्ये ही पहिली लाईन ॲड होईल आणि त्याच्यानंतर हे डबल जे साइन आहे ग्रेटर दॅनचं, हे काय करेल, की ह्या पर्टिक्युलर फाईलमध्ये हे आउटपुट अपेंड करत जाईल. सो लेट्स सी इफ दिस वर्क्स प्रॉपरली. अगेन सेव्ह करून एक्झिट करूया. डॉट स्लॅश प्रोफाईल डेटा डॉट sh आकाश, देन लेट्स से पुणे टाकूया अँड इथे तर आपल्याला आउटपुट मिळालं आणि इथे ls करून जर आपण बघितलं, तर इथे आउटपुट डॉट TXT नावाची एक फाईल पण क्रिएट झाली. जर ह्याला मी कॅट केली, लेट्स से क्लिअर करतो पहिला कॅट, दॅट मीन्स मला जर टर्मिनलवर प्रिंट करायचं असेल तर आउटपुट डॉट TXT आणि एंटर. सो सेम गोष्ट आपल्या आउटपुट डॉट TXTमध्ये पण सेव्ह झालेली आहे. सो अशा प्रकारे व्हेरिएबल्स यूज करून आपण डिफरंट टास्क एक्झिक्यूट करू शकतो. सो जस्ट टू रिवाइज, आपण काय काय केलं या गोष्टीमध्ये, की आपण रीड ही कमांड यूज करून व्हेरिएबल नेम्स रीड केलेले आहेत. इकडे कमांड वापरून त्याचं आउटपुट डायरेक्टली व्हेरिएबल्समध्ये स्टोअर केलं. आणि इकडे ते सिस्टमवरती किंवा आपल्या टर्मिनलवरती प्रिंट करण्यासाठी आपण फक्त इको कमांड दिलेली आहे आणि इथे आपल्याला ज्यावेळेस आउटपुट डॉट TXTमध्ये किंवा कोणत्याही TXT फॉर्मॅटच्या फाईलमध्ये जेव्हा आपल्याला इन्फॉर्मेशन सेव्ह करायची आहे, त्यावेळेस इको कमांड वापरून फर्स्ट मी सिंगल एरो साइन वापरला आणि त्याच्यानंतर इथे डबल एरो साइन वापरलेला. सो दिस इज हाऊ यू कॅन यूज व्हेरिएबल्स इन युअर शेल स्क्रिप्ट. सो आय होप शेल स्क्रिप्टमध्ये व्हेरिएबल्स कशी यूज करायचे हे आता तुम्हाला समजलं असेल. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि तुमचा फीडबॅक कमेंटमध्ये नक्की द्या. आणि जर तुम्ही WhatsAppचा ग्रुप आपला जॉइन केला नसेल, तर तो देखील जॉइन करायला विसरू नका. सो दिस वॉज इट फ्रॉम माय साइड. आय विल सी यू इन द नेक्स्ट वन.